तर आज आपण करणार आहे या बटाट्यांचे पराठे, आलू के पराठे म्हणजेच बटाट्याचे पराठे. आता या आलूला म्हणजेच बटाट्याला आपण सोलून घेऊयात. आपण आत्ताच त्याला उकडून घेतलेलं आहे. निघत नाही आहे साल, पण तरी पण बळबळ काढावं लागतं. आणि आता ही छोटीशी खिसणी घेऊन आपण या छोट्याशा खिसणीने खिसणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला उकडलेले बटाटे एकदम बारीक असे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. मी सगळे बटाटे खिसून घेते, म्हणजे कसे ते खाताना आपल्याला चांगले लागेल. आणि चवीनुसार एकदम थोडंसं मीठ घ्यायचं. आणि आता आला आपला झणझणीत महाराष्ट्रीयन तडका. मिरचीचा ठेचा, भरभरून मिरचीचा ठेचा ॲड करा. जेवढं तुम्हाला झणझणीत हवं आहे तेवढं. आमच्या घरात जास्त तिखट खात नाहीत म्हणून 2च चमचे टाकलं. आणि आता मी ॲड करत आहे थोडेसे हिंग पावडर, फक्त चवीसाठी, बाकी काही नाही. आणि आपण ॲड करूयात जिरे. आणि हा आपला आलू के पराठ्याचा बेस होत आहे तयार. आणि ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर पण अशी बारीक अशी चिरून घ्यायची आहे, एकदम बारीक, म्हणजे त्याची चव एकदम मस्त अशी आली पाहिजे. आणि आता आपण ॲड करूया टर्मरिक, हळद, पिवळी हळद ही लग्नात लागते, पण आपण भाजीत ॲड करूयात. आणि आता हे मिश्रण मी माझ्या हाताने मस्तपैकी असं एकजीव करून घेत आहे. असं एकजीव करून घ्या की विचारायलाच नको. थपाथप त्याला मारा. जोरात नका मारू, नाही जोरातच मारा, ते एकजीव झालं पाहिजे ना. आणि आता हे एकजीव झालेल्याला आपण कढईमध्ये गरम करून घेणार आहे. म्हणून मी तेल आणि थोडीशी मोहरीचा तडका मारत आहे. आणि आता हे आपण केलेलं पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत. त्याला गरम करून घ्यायचं, कारण आपण पराठे बनवत आहे. पराठ्याच्या रेसिपीमध्ये ते लिहिलेलं आहे म्हणून आपल्याला ते करावं लागते. बाकी दुसरं काही नाही. रेसिपी आहे म्हणून आपल्याला एवढं सगळं करावं लागतं. तर मग आता ह्या कढईतल्या बटाट्याला थोडंसं अवघड आहे हलवणं, पण आता काय करणार, आपल्याला पूर्ण त्याला मस्तपैकी गरम तेलामध्ये भाजून घ्यायचे म्हटलं ते आपल्याला, तर त्याला हलवावं लागणारच आहे. थोडं कठीण जाते, पण आता करणार काय, खायचं आहे ना टेस्टी पदार्थ, मग करावं लागणार. आता आपला बेस वगैरे सगळं तयार झाला आहे. आता आपण करणार आहोत या पिठासोबत पराठे. तर या पिठाला मी थोडंसं तोडून घेतलं आहे आणि त्याला गोल गोल फिरवून झालं आहे माझं, पण अजून फिरवायचं आहे आणि त्याच्यातलं थोडंसं पीठ काढायचं आहे. आणि आता मी मस्तपैकी तेल लावून त्याच्यामध्ये सारण जे बटाट्याचं केलं आहे ते मस्तपैकी असं भरणार आहे फुगूसपर्यंत. व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे सारण, कारण व्हिडिओचा अँगल थोडासा खालच्या साईडला झाला आहे आणि ते मी बघितलंच नाही, म्हणून आता तुम्हाला तो बटाट्याचं केलेलं दिसत नाही आहे. पण तरी पण ठीक आहे, थोडंफार तरी दिसतं आहे. आता मी पराठ्यासाठी बटाटा कशामध्ये भरला आहे, हा पिठामध्ये भरून घेतला आहे. आणि आता त्याला लाटत आहे गोल गोल राणी कित्ता पाणी, गोल गोल राणी कित्ता पाणी म्हणत गाणं म्हणत मी त्याला लाटत आहे. आणि ही अशी आपली चंद्रासारखी गोल व्हायची होती, पण ते नाही झाली अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे जाऊ द्या, आता तिकडे आपण तव्यावरती तेल टाकून घेऊ. आणि हा जो पराठा आहे तो पण आपण तव्यावरती मस्तपैकी असं टाकून घेऊ आणि मस्तपैकी असं त्याला भाजून घेऊया. एकदम मस्तपैकी असा भाजला पाहिजे. जोपर्यंत हा पराठा भाजतोय तोपर्यंत मी दुसरा पराठा घेते. अरे बापरे, या पराठ्यात तर खूपच बटाटा भरला मी. ठीक आहे चलेगा. आणि तेल, जसं काय आपल्याकडे तेलाची फॅक्टरी आहे, असं तेल नुसतं वाटत जायचं. हां बरोबर. आणि हा आपला पराठा तयार आहे. आता मी टाकत आहे तव्यावरती दुसरा पराठा तोपर्यंत. आणि त्याला पण आपल्याकडे तेलाची फॅक्टरी असल्यासारखी मस्तपैकी तेल लावून घ्यायचं. भले तुमच्याकडे तेलाची फॅक्टरी नसू द्या, तरी पण आपलं लावून घ्यायचं. आणि इथं हा आपला पराठा शिजत आहे आणि सोबतच मी दुसरे पण पराठे करून घेते. अशा प्रकारे आपले पराठे
तयार होत आहेत. आणि हे काय पराठे तयार झालं ते व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं म्हणून मीच व्हिडिओ पकडला आणि मी आता हा पराठा खात आहे आणि सांगत आहे हा एकदम असा भारी झाला आहे, एकदम भारी.